राधा कुठेही असा कोणतेही कार्य करत असाल, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन करो. कोणतेही काम करत असाल, कोणी शेतकरी असेल, कोणी नोकरीदार असेल, कुणाला कोणता व्यापार असेल, कोणी बिझनेसमॅन असेल,
कोणतंही काम करत असू, आपलं कार्य कोणतंही चालू असू द्या, पण मुखामध्ये राधा रमण राधा रमण राधा रमण. तुम्हाला जो जप आवडतो की नाही त्या जपाचं चिंतन केलं पाहिजे महाराज, नामस्मरण केलं पाहिजे. एक क्षण सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. काय नामाचं महत्व आहे महाराज, आम्हाला सांगा ना. काय होतं नामस्मरण केल्यानं? आजामेळ्याचं चरित्र येत आहे. आजामेळ आहेत, पंडित आहे, मोठे ब्राह्मण कुलामध्ये जन्म झालेला आहे, सगळे वेद विशारद आहे, सगळं पाठांतर केलेलं आहे, सगळं पाठ आहे, धर्मपत्नी आहे, पहिले मुलं आहेत. आजामेळ गावातून चालला की सगळे लोक जय जयकार करायचे, आजामेळ महाराज की जय, आजामेळ महाराज की जय, आजामेळ महाराज की जय. एवढा आनंद वाटायचा. कोणतंही कार्य असू द्या, घराची वास्तू असू द्या, काही काय काम असू द्या, महाराज आजामेळ महाराजाला आग्रहाने बोलवून न्यायचे. एवढा आदर सत्कार करायचे गावकरी मंडळी त्यांचा. एक वेळेस आजामेळ महाराज सुद्धा गावकऱ्यावर प्रेम करायचा. आणि एक वेळेस आजामेळ महाराज गंगेवरती स्नानासाठी गेले. स्नानासाठी गेल्याच्या नंतर दररोज ज्या वाटण जात होते त्या वाटण आले नाही, थोडी वेगळी वाट पकडली. त्या वाटण जात असताना ते वाट होती वेश्याच्या गल्लीकडे जाणारी. आजामेळ महाराज चालले, जात असताना एका वेश्याला बघितलं महाराज. पाहिल्याच्या नंतर त्यावेळेस काही वाटलं नाही. त्या गल्लीतून घरी आले. घरी जाऊन महाराज बसलेत, पूजा हवन करायला लागलेत, पण डोळे लावले की ती वेश्या डोळ्यासमोर आली. मनातून ती काही वेश्या जाईल. आणि परत आजामेळ्याने महाराज ते ग्रंथ वगैरे ठेवून दिले आणि परत त्या वेश्याच्या गलीमध्ये आला. त्या वेश्याकडे पाहत होता, परत थांबला, परत निघून गेला. आजामेळ्याचं मन परमार्थावरचं गेलं आणि वेश्यावर मन जडलं. कधी माणसाचं मन कुठं लागायला सांगता येत नाही. साधने तरी हेची दोन, जरी कोणी साधीन, परद्रव्या परा याचा धरी विटा, परद्रव्य परनारी याचा धरी विटा. जीवनामध्ये जर दोन साधना करता आली की नाही, दोन गोष्टीवर जर आळा घालता आला की नाही, तो माणसाला कुठंच हार नाही, कुठं बी जिंकतो तो. काही नका तुमच्याकडे, तुमच्या काही पाठांतर नसू द्या, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. पत्नीच्या नंतर जी स्त्री आपल्यापेक्षा लहान असेल तिला बहीण मानणे, आपल्यापेक्षा मोठी जर स्त्री असेल तिला आई मानणे, असा भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. दुसऱ्याचं धन असलं तर तुझ्याकडे म्हणलं नाही पाहिजे हे धन माझं आहे, हे माझं आहे, अरे तुझं नाही ते नाही. ज्यांनी दुसऱ्याच्या धनावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला ना मा, ज्यांनी हक्क गाजवला ते आज या जगात राहिले नाही. ज्यांनी दुसऱ्याच्या स्त्रीवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला ना मा, ते सुद्धा या जगामध्ये राहिले नाही. रावणाकड संपत्ती भरपूर होती, पण दुसऱ्याच्या स्त्रीकड वाकडा डोळा केला. सोन्याची लंका होती, राहिली नाही. एवढा वेद संपन्न ब्राह्मण होता, सगळं होतं, धर्मपत्नी होती,
वेश्याकडे महाराज लक्ष गेलं, मन हिरावून घेतलं. नाग से बुरी नागिन, हात चले तो कट जाए, नागिन से बुरी नारी, देखत लहरी आ जाए. कबीर महाराज म्हणतात, नागापेक्षा नागिन खूप अवघड आहे आणि नागिनपेक्षा स्त्री अवघड आहे. याचे माझ्या माता मावल्या बसलेल्या आहेत ना माया. हो, खरंच सांगू, परमार्थ त्याला म्हणतात ना. या दृष्टीने कधी महाराज पाप पाहिलं नाही पाहिजे, पापी दृष्टी माणसाने ठेवली नाही पाहिजेत. याची पाप दृष्टी असते ना, त्याला जिवंतपणीच नरक भोगतो, किडे पडतात त्याच्या अंगामध्ये, अनेक अभंग आहे. मग कधी पापी दृष्टी ठेवली नाही पाहिजे माणसाने. ज्यांची पापी दृष्टी आहे ना, लोकांच्या देखत त्याच्या अंगामध्ये किडे पडतात. हा अजामेळ आहे. धर्मपत्नी घरातली काढून दिली आणि त्या वेश्याकडे प्रस्ताव मांडला, मला तुझ्यासोबत लग्न करायचं. म्हणजे अरे मी म्हणले, मी लग्न करत नाही, मी देह विक्री करणारी आहे. मला द्रव्य पाहिजेत, मला पैसा पाहिजे. तुला जेवढा पैसा पाहिजे तेवढा देतो, फक्त माझ्यासोबत लग्न कर म्हणे. घेऊन गेला महाराज घरी. गाव पूजा करत होत, पण पाय चुकला नाही. पाय चुकला नाही पाहिजे माणूस. आजा मेळ्याचा पाय चुकला, सगळ्या गावाडी काढून द्यायचा. लेख नालाय का? अरे आम्ही तुझी पूजा करतो, तुझे पाय धुतो आणि तू मूर्खासारखा वागतो. चालले आमच्या बिलकुल गावात राहायचं नाही म्हणते. अरे तुझा अनुकरण दुसरे करतील ना. हे तर वडील जय जय करती तया नाम धर्म ठेवती, हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. जबाबदार माणसाचा पाऊल चुकला की तिच्या पाठीमागं चालणारे लोक म्हणतात, यांचं तर पाऊल चुकला, मग आपलं काय होत नाही. जबाबदार माणसाने कधी पाऊल चुकीच टाकला नाही पाहिजे, अजिबात. आजा मेळ्याला गावाच्या बाहेर काढून दिलं. चला निघ. त्या वेश्याला आणि त्या आजा मेळ्याला गावाच्या बाहेर काढून दिलं. कोणी त्याला भीक सुद्धा घालत नव्हतं. चाल पुन्हा गावात यायचं नाही. आता गावाचा संबंध तुटला, गावात कोणी बोलत नाही. मग पर्याय काय आहे? मग चोऱ्या करणं पर्याय, डाका टाकणे, दुसऱ्या लुबाडून खाणे पर्याय. महाराज वेश्याचं मन पूर्ण करण्यासाठी हा आजामेळ नाही नाही त्या गोष्टी करायला लागल्या. चोऱ्या करतोय, डाके टाकतोय, खुणा करतोय. एवढा पापाचरणामध्ये डुबून गेला, एवढा पापाचरणामध्ये डुबून गेला. त्या वेश्यापासून त्याला 3 मुलं झाली. अशी काळी पट्टी डोक्याला बांधायचा, हातामध्ये क्षत्र असायचे, शस्त्र असल्यानंतर जायचा. कोणी आलं ते त्याला मारायचं, त्याच्याजवळचं धनद्रव्य घ्यायचं, वेश्याजवळ आणून द्यायचं. असं आजामेळाचं दिनचर्या सुरू आहे. आता आजामेळाला पाहून गावातले लोक भ्यायला लागले, भीती वाटायला लागली. आजामेळ आला की पटापट घर लावून घ्यायचे. अरे लपून बसा, आजामेळ आला म्हणून. गुंडागर्दी वाढली त्याची. एक वेळेस अयोध्येवरतून काही साधू संत वृंदावनाला चाललेत आणि मध्येच आजामेळ्याचं गाव आहे म्हणून दिंडी चालली होती, वारकरी होते, भजन करत करत चालले होते. पण आजामेळ्याच्या गावामध्ये आले आणि सायंकाळ झाली. सर्व साधू संतांना वाटलं आता आपण आराम केला पाहिजे, थांबलं पाहिजे. म्हणून काही लोक बसलेले होते. त्यांना विचारलं, अहो आम्हाला रात्रभर या गावामध्ये मुक्काम करायचा आहे, आमची कुठे व्यवस्था लागेल का? कोणी तुमच्या गावामध्ये साधू आहे का, महात्मा आहे का? हो म्हणले, आमच्या गावामध्ये मोठा महात्मा आहे. म्हणले, खूप मोठा महात्मा आहे. हो कोण? म्हणले, आजामेळ महाराज. आता आजामेळ महाराज राहिला होता का? एक रात्रीसाठी चांगला मुक्कामासाठी साधू संतांनी विचारलं, ते सुद्धा लोकांनी चांगलं सांगितलं नाही. कर्मठ लोक असतात ना. म्हणजे हो हो लय मोठे महाराज आहे. कुठे हो त्यांचं घर नाही. म्हणले, गावाच्या बाहेर जा, जी झोपडी दिसन का नाही गावाच्या शेवटी, तीच त्यांचं घर आहे. म्हणले, जा जा म्हणले. साधू संतांना काय माहिती, सज्जनाची नकळे दुर्जनाची बुद्धी. दुर्जन माणसाच्या मनामध्ये काही सज्जनाला कळत नाही. सज्जन माणसा लोक बोलत राहतात, टोचून बोलतात, कधी त्रास देतात, पण कळत नाही. पण सज्जनाला राखणारा, त्याला तारणारा भगवान परमात्मा असतो.
शेवटी महाराजांनी त्या वेश्येच्या घरासमोर जाऊन उभी राहिली. मोठ्याने गजर केला महाराज. ज्यावेळेस आवाज ऐकला कोण आलंय बाहेर म्हणून वेश्या आली. वेश्याने पाहिलं तर सगळे साधू संत मंडळी आहेत. बाबा तुमचा रस्ता चुकला काय? नाही म्हणले. मग हे आजमेळ महाराजांचं घर आहे का? म्हणजे आजमेळ महाराज म्हणजे माझा नवरा महाराज नाही, हा, आणि मी त्यांची धर्मपत्नी सुद्धा नाही म्हणते. माझा नवरा एक डाकू आहे आणि मी एक वेश्या आहे. माझ्या वेश्याच्या नांदी लागून त्यांनी सर्व स्वतः त्याग केला म्हणले. मान पान सगळे गेलं म्हणले. त्यांचं काही नाही राहिलं. आता ते चोरटे आहेत म्हणले, खून करतात. महात्म्याने ते वचन ऐकलं पण रडायला लागले. अरे एक रात्रीसाठी आम्हाला चांगलं घर होतं मुक्कामासाठी, ते सुद्धा लोकांनी दिलं नाही महाराज. काय पाय होतो माझ्या जगद्गुरु तुकोबारायने एवढं सगळं सहन केलं महाराज, सहन केलं. फक्त एका गोष्टीसाठी मला देव पाहिजेत म्हणून. लोकांनी जगद्गुरु तुकोबारायला महाराज काट्याच्या काठीनं मारलं. जे तुकोबारायने महाराज अभंग निर्माण केले, गाथा निर्माण केला, तो सुद्धा लोकांनी पाण्यात बुडवलं. स्वतःसाठी केलता का? जगाचा उद्धार करण्यासाठीच केलता ना. महाराज खरंच सांगू, संत म्हणले की संताला महाराज बरोबर जगू देत नाहीत लोक. माझ्या जगद्गुरु तुकोबारायला रडावं लागलं महाराज. पत्नी गेली, जगद्गुरु तुकोबाराय रडले नाही महाराज. मुलं अन्न करत होते त्यावेळेस सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय रडले नाही. आई गेली, बाप गेला, भाऊ घरातून निघून गेला, मान गेला, अपमान केला, तरी जगद्गुरु तुकोबाराय रडले नाही माझे. ज्यावेळेस गाथा बुडवला ना त्यावेळेस माझी जगद्गुरु तुकोबाराय इंद्रायणीच्या डोहाजवळ गेले आणि ढसा ढसा रडतात. काय अपराध आहे म्हणते माझा. या जगावर किती प्रेम केलं मी, तरी या जगाने माझ्यावर अपकारच केला की नाही. पण संत त्याला म्हणतात अपकार्यावर उपकार करणारी जर जात कोणती असेल तर साधू संतांची आहे. ज्याने जो गाथा बुडवला की नाही, आज तोच गाथा तेच डोक्यावर घेतात आणि देहूपासून तर पंढरपूर पर्यंत नाचत येतात. हे जगद्गुरु तुकोबारायची ताकद आहे. तेच अभंग आहे. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगे पावन साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. साधू संत आहेत, जगाचा अपराध सहन करतात, पण जगाला महाराज देत असताना असं देतात की ते कधीच संपत नाही. कृपा दान केले संती, कल्पांती सरेना. साधू संतांनी जे दिलं ना मग ते कधी सरत नाही. सरत का? माझ्या ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आपण, संपत नाही. असं वाटतं किती वेळ वाचावं, असं वाटतं सगळं असं धरावं, ते झोपत सुद्धा वाचावं मला, असं भान राहत नाही. पण त्याच ज्ञानोबाला ज्यावेळेस ज्ञानेश्वरी निर्माण करायची मग द्यायची ना,
माझ्या ज्ञानोबाच्या झोळीमध्ये सुद्धा माती टाकली, चिखल टाकला, अंगावर कंबरच्यात लाद घातली. महाराज ज्ञानोबाला अलंकापुराच्या बाहेर काढलं. हेच लोक आहेत आज, तेच लोक माझ्या ज्ञानोबाच्या पादुका घेतात आणि वाजत गाजत महाराज पंढरपूरला नेतात. साधू आहे, साधू कळाले नाही महाराज कोणाला. म्हणून ते महात्मे रडायला लागले त्या वेश्याजवळ. बाई कळलं का आम्हाला की तुझा नवरा महाराज नाही, महात्मा नाही, पण आता काय करावं म्हणले. आता आलो की नाही तुझ्या घरी, जर आम्ही तुझ्या घरून कळून जर गेलो की नाही बाई म्हणले, काही लोक म्हणतील जाणकार का हो, तुम्ही तर म्हणत होता ना साधू ज्या घरी जातील त्या घराचा उद्धार करतील. मग त्या आजमेळ्याचा का उद्धार केला नाही, त्या वेश्याचा का उद्धार केला नाही. म्हणून ऐक बाई, तुझ्या हातचं तर खात नाही, पण आम्हाला कोरडा शिदा दे. आम्ही कोरडा शिदा घेतो, आमच्या हाताने स्वयंपाक बनवतो. कोरडा शिदा दिला वेश्याने महाराज. त्याचा स्वयंपाक बनवला संत महात्म्याने. स्वयंपाक झाला, प्रसाद तयार झाला. मा पंक्ती बसलेले आहेत. आता घ्यायचं महाराज. तेवढ्यात आजा मिळाला. त्या आजा मिळाच्या हातामध्ये तलवार आहे, डोक्याला काळी पट्टी आहे, मिशाला ताव दिलेला आहे महाराज. आणि एवढा रागीट चेहरा आहे, लाल बुंद डोळे झालेले. महात्म्याकडे पाहिलं, पाय आदळतच आला. उठा माझ्या दारातून, चला निघा. त्यावेळेस महाराज वेश्या नावा त्याला, मालक काही बोल नका, माझी इच्छा आहे की महात्म्याने आपल्या घरी राहावं. तो म्हणते तर थांबतो म्हणले. महात्मा एक गेले आणि आजा मेळाला बोलायला लागले. म्हणले आजा मेळ महाराज, महाराज नको म्हणू मला, मी महाराज नाही म्हणले. हो तुम्ही जे असाल ते, पण आमची दक्षिणा द्या ना म्हणले. दक्षिणा? अहो आम्ही कोणाच्या घरचं तसं खात नाही म्हणले दक्षिणा घेतल्याशिवाय. अरे म्हणले माझी हीच दक्षिणा. समजा तुमचा टाळ पळवला नाही, पाखवाज पळवला नाही, तुमचा विणा पळवला नाही, नाहीतर आपण कोणाच्या घरी गेलो ना तर काही घेतल्याशिवाय येत नाही. अच्छा मी म्हणतो. त्यावेळेस महाराज वेश्याने आवाज दिला, मा अहो जे म्हणतात त्यांना ते द्या. माणूस कोणाला जरी ऐकत नसला ना मा, ते एका माणसाला घरातले ऐकतो. कोणाला आता द्यायचं झालेलं आहे, त्याला माहिती कोणाला तो ऐकतो. या माया हसायला लागले, याला माहिती आमचंच ऐकतो. काय माणूस गावामध्ये गल्लीमध्ये, तुला काय समजतो काय, घरातून आवाज, घरात येता का बाहेर येऊ, एवढाच आवाज असतो फक्त. किती पावर असते पाय आवाजात. घरात येता का बाहेर येऊ, तो म्हणतो फक्त एका मिनिटात तू बाहेर येऊ नको. याला माहिती ही बाहेर आली की आपलं काहीच ठेवत नाही. तसा आजमेळ आहे. कोणाला भेट नव्हता, वेश्याला भ्यायचा. अहो बोल ना, तू काय म्हणते. ते जे म्हणतात ते त्यांना, काय पाहिजे तुम्हाला. तुला पहिले 3 लेकरं आहेत आणि आता तुझी बायको गरोदर आहे वेश्या. मग तिला होणारं जे लेकरू आहे की नाही, त्या लेकराचं नाव फक्त नारायण ठेवतो. काय ठेवू? नारायण. म्हणजे मी का नारायण नाव ठेवू, मी काही ठेवीन नाव. अरे म्हणले माझा ऐकत नाही महाराज. परत वेश्या नाव आहे त्याला. का हो काय म्हणतात. हो ऐकतो. हो बरं नारायण ठेवतो. साधू संतांनी प्रसाद ग्रहण केला मान आणि रात्रभर हरिजागर केला. हरिजागर झाला, काकड्याचा टाइम झाला. साधू संत उठले, काकडा घेत महाराज प्रस्थान झालं, निघाले. आजामेळ दररोज आपलं कुकर्म करत होता महाराज. पण ते वेश्या साधू संतांचा आशीर्वाद लाभला ना, म्हणून ती वेश्या गरोदर होती. 9 महिने 9 दिवस झाले आणि सुंदर बालकाला जन्म दिला. त्या बालकाचं नाव ठेवलं नारायण. आता सगळ्यात लहान लेकरू आहे घरामध्ये. सगळ्यात जास्ती जर लाड कोणाचा होता असेल तर लहान लेकराचा आहे की नाही, लहान लेकराचा. आजामेळ चोरी करून आला की नारायणा लाभायचा. नारायणा पाणी घेऊन ये, नारायणा हे कर, नारायणा ते आण, नारायणा चल बघ मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय, नारायणा चल तुला बाहेर फिरायला नेतो. नारायणा म्हणू मा दिवसातून हजारो वेळेस आपल्या लेकराचं नाव घ्यायलाय. पण भजन कोणाचं व्हाले? देवाचं. देवाचं अखंड नारायण 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 नारायण. शेवटी अंतकाळ जवळ आला. एका ठिकाणी पडलेले
नारायण बाहेर खेळत आहे. ज्या माणसाने पाप केले की नाही त्याला जिवंतपणे यम धर्म दिसतात. काय बोलतो मी? यम दिसतो यम. ज्याने पाप केलेत ना, ज्याने एक घर घरात ठेवलं नाही, भाऊ भावात ठेवला नाही, अशी माणसं ज्यावेळेस मरतात की नाही त्यावेळेस यम धर्म बी दिसतो, रेडा बी दिसतो दिसतो. म्हणून तर आवाज आला, पोरो ए पोरो माझ्या जवळ या कोणी, माझ्या जवळ या कोणी. तसा आजमेळ होता. आजमेळाला तर यम धर्म दिसायला लागलेत. आजमेळाने आवाज दिला, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. नारायण येण्याच्या अगोदर प्राण सोडला. जसा प्राण सोडला यमाचे यमदूत आले महाराज त्याला घेण्यासाठी. यमाचे यमदूत त्याला हात लावणार. भगवान परमात्म्याचे पार्षद आले. ए हात लावू नका म्हणले. म्हणजे अहो ऐका, याने जीवनभर पाप केलं. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आला म्हणले, पण भ्रष्ट झाला म्हणले, एका वेश्य सोबत लग्न केलं. हो जरी असं म्हणले ते नका सांगू, पण यांनी मरता मरता आमच्या देवाचं नाव घेतलं. म्हणले तुमच्या देवाचं नाव घेतलं नाही, याच्या मुलाचं नाव घेतलं. म्हणले सांगा याचा मुलगा अगोदर आमचा देव अगोदर. म्हणले देव. चला बाबाजून आजा मेळ्याला पकडलं आणि महाराज वैकुंठ धामामध्ये नेला. काय नामाचा महिमा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. बोली पाषाणाल पार, ओ बोली पाषाणाल पार, पाषाणाल पार. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नारायणा, नारायणा. आजा मेळ पापरासी, आजा मेळ पापरासी. तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. किती गोड नाव म्हणायचं. भगवान परमात्म्याचं मुलाचं म्हणून नाव उच्चारलं मा तरी आजा वेळेला सद्गती प्राप्त झाली, वैकुंठ लोक प्राप्त झालं. नामाचा महिमा आहे. देवाचं नाव कसंही तुम्ही घ्या, मग ते गोड नाव आहे. हो नारायण, नारायण, श्रीमन्नारायण, नारायण, नारायण. नारायण, शिवन नारायण, नारायण नारायण. हो नारायण, नारायण, श्रीमन्नारायण, नारायण, नारायण. नारायण, बोला सर्वांनी. श्रीमन
श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार, सिद्धेश्वर महाराज की जय। आज मेळ आहे, एवढं पाप केलं, पापाच्या राशी होता, पण भगवान परमात्म्याचं नाव घेतलं महाराज, अंतकाळाला देवाचं नाव घेतलं, भगवान परमात्म्याचे पार्षद आले, विमानामध्ये बसवलं आणि मोठ्या थाटामाटात आजा मेळ्याला वैकुंठामध्ये घेऊन गेले। यमाचे पार्षद ते यमाचे दूत यमाच्या दरबारामध्ये गेले आणि यमाला भांडू लागले, म्हणजे महाराज बोला, पुन्हा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जर पाठवायचं असेल ना तर सगळा फोटो गिटो पाठवजा म्हणजे व्हॉट्सअपवर, की हेच घर आहे, पत्ता पाठवजा, त्याचा आधार कार्ड नंबर सगळं द्यायचा म्हणले। हा म्हणजे काय झालं, तुम्हाला सांगितलं होतं ना आजा मेळ्याला घेऊन या, हो तेच करायला गेलो, पण मग का आणलं नाही, ऐका म्हणले, ते तर ऐकून घ्या, बोला म्हणले, आम्ही त्या आजा मेळ्याला पकडणार होतो, 5 त्याच्या गाड्यामध्ये टाकणार होतो, पण तेवढ्यात देवाचे दूत आले, म्हणले पार्षद आले। देवाचे पार्षद कसं काय आले, म्हणले महाराज तो आजा मेळे की नाही मरता मरता आपल्या लेकराचं नाव घेत होता। लेकराचं नाव घेत होता, लेकराचं नाव काय होतं, म्हणले नारायण होतं, जरा हळू बोल म्हणले कहून, अरे म्हणले नारायण नाव इथं याच्यात घ्यायची
यम लोकांमध्ये हे पापी लोक बी तरुण जाते ना, हिच्या कानावर नारायण नाव पडल्याच म्हणते. म्हणजे नुसतं नारायण नाव घेतलं तर पापी लोक तरुण जातात. मग ते जर नामस्मरण जर आपण दररोज जर केलं तर काही राहील का? म्हणून पापाच्या राशी होता अजामेळ, तरी त्याचा उद्धार झाला महाराज. गोड ही कथा ज्यावेळेस माझ्या शुक महाराजांनी सांगितले, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला महाराज. परीक्षित महाराजांना, महाराज धन्य आहे मी की आज तुमच्या मुखरविंदातून मला ही कथा श्रवण करायला भेटते. नंतर राजाने विचारलं, महाराज भगवान परमात्म्याच्या दृष्टीमध्ये असा कसा भेद आहे हो? दुष्ट दिसला की मारला, साधू दिसला की तारला. त्यावेळेस भगवान परमात्मा माझे शुक महाराज सांगतात, राजा देवाच्या दृष्टीमध्ये तसा कसलाच भेद नाही म्हणले. भगवान परमात्म्याची जो भक्ती करतो की नाही, भगवान परमात्मा त्याचा आहे. जो कोणी मरतो तो आपल्या कर्माने मरतो म्हणजे. राजस्व यज्ञामध्ये अग्रगण्येचा पूजेचा मान कोणाला द्यायचा म्हणून वाद सुरू झाला. आणि वाद सुरू झाल्याच्या नंतर सांगितलं की अग्रगण्येचा पूजेचा मान भगवान श्रीकृष्णाला द्यायचा. भगवान श्रीकृष्णाकडे बोट केलं म्हणले, तर त्यावेळेस शिशुपाळ उठला. म्हणले, ज्याच्या आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही, लहानपणी चोऱ्या केल्या, त्यांना तुम्ही अग्रगण्येचा पूजेचा मान देता म्हणले? हा, तुम्हाला काही वाटतं की नाही म्हणले? शिव्या द्यायला लागला भगवान परमात्म्याला. सगळे लोक महाराज चकित झाले की देव का सहन करत आहे. 120 संपली. देवाने सुदर्शन चक्र काढलं आणि त्या शिशुपाळाची धडापासून मुंडी वेगळी केली. 10 दिवशी जमिनीवर कोसळला. भयभीत झाले सगळे महाराज, देव क्रोधायमान झाले. पण काही वेळ गेला. वेळेच्या नंतर ज्या शिशुपाळाची जी प्राणज्योत आहे की नाही मग ती पुन्हा आपल्या समावून घेतली. त्यावेळेस विचारलं, देवा याने जीवनभर तुमचा विरोध केला, या शिशुपाळाने जीवनभर तुमच्या नावाने बोट मोडले म्हणले, आणि शेवटी तुम्ही त्याची प्राणज्योत आपल्या समावून घेतली. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात की ऐका, शिशुपाल जरी माझा विरोध करत होता ना, तरी तो माझी भक्तीच करत होता. काही माझे विरोधी भक्ती आहेत, काही माझे प्रेमाने भक्ती करतात, तर काही विरोधाने करतात. ऐका म्हणजे राक्षस लोक आहेत की नाही, राक्षस लोक सुद्धा माझी भक्ती करतात आणि भक्त लोक माझी भक्ती करतात. एवढाच फरक आहे की भक्ताच्या मी हृदयामध्ये राहतो आणि दुष्टाच्या डोळ्यामध्ये राहतो. माणसात राग आला कुठं कळतो? डोळे असे लाल बुंद होतात. हा, काही डोळ्यात रक्त उतरते, नसलं उतरत ते तरी म्हणते पाय माझ्या डोळ्यात रक्त उतरला आता, त्या पाय तू ध्यानावर आहे, रक्त उतरलं माझ्या डोळ्यात असं बोलतात की म्हणले भक्ताचे मी हृदयामध्ये राहतो. कधी काळी मला भक्ताचा विसर पडतो म्हणले, पण दुष्टाचा विसर पडत नाही. कधी मित्र आहे, मित्र माणसाचे मित्र जे असते आठवणीत राहतो का शत्रू? आठवणीत कोण राहतो? शत्रू राहतो का मित्र? शत्रू आहे का नाही? मित्राच्या एखाद्या गावाहून चाललो होतं का मित्र लक्षात येत नाही, पण शत्रूचं जर गाव असलं तर माणूस महाराज सगळा सावध राहतो. अरे हे माझ्या शत्रूचं गाव आहे, मला काही घातपात तर होणार आहे ना. जसा शत्रू माणसाचे नेहमी डोळ्यासमोर असतो का नाही, तसं जे राक्षस लोक आहेत त्यांच्या डोळ्यासमोर भगवान परमात्मा. झोपले तरी महाराज देव दिसतो, काही करायला लागले तरी त्याला देव दिसतो. एवढा विरोध करतात पण रात्रंदिवस देवाचं चिंतन करतात. ही कथा सांगण्यासाठी गोड कथा आहे ती महाराज 7व्या स्कंदामध्ये माझ्या भक्त प्रल्हादाची. हिरण्याक्षाला वराह भगवान परमात्म्याने रसतळामध्ये मारलं आणि मारल्याच्या नंतर हिरण्यकशिपू आपल्या आई वडिलांचं सात्वन करतो. महाराज, आई बाबा रडू नका. आपल्या पत्नीला सगळ्याला सांगतो रडू नका. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जायचंच म्हणजे. प्रवचन देतोय, प्रवचन हिरण्यकशिपू प्रवचन देतोय, रडू नका म्हणे. आणि एकीकडे मनामध्ये एवढा राग आहे महाराज नारायणाविषयी, एवढा राग आहे
सगळे जेवढे आपले मित्र आहेत की नाही, हिरण्यकश्यपूचे त्यांना ताकीद केले, एक सुद्धा नारायणाचं मंदिर ठेवायचं नाही म्हणले. जो नारायणाचं नाव घेईल, जो भक्ती करेल त्याला मारून टाकायचं. अनेक मंदिर तोडून टाकले, काही भक्त मारून टाकले, काही भेन पळून गेले. पत्नी आहे कयधू माता हिरण्यकश्यपूची. पहिले 3 मुलं आहेत, लाद, अनुलाद आणि सल्लाद. हे 3 मुलं आहेत. एक वेळेचा प्रसंग आहे, हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यासाठी निघाला आणि आपल्या पत्नीला सांगतो, अगं आता मला ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायची, मला वर प्राप्त करून घ्यायचा आहे, तोपर्यंत तू सांभाळ कर म्हणे. निघाले महाराज. आता जात असताना मग काय झालं, एका झाडावर एक पोपट बसलेला होता आणि तो पोपट नारायण नारायण बोलला आणि ते शब्द हिरण्यकश्यपूच्या कानावर पडले. जसे पडले तसे कानात बोट घातले आणि अरे आज अपशकुन झाला म्हणले. काही काही वेळ लोकांना देवाचं नाव आवडत नाही, सगळ्याच परमार्थ आवडून असेल का. आपलं हे सुरू झालं की काही लोक कानात बोट घालतात, अर आता 8 दिवस काही झोपा नाहीत रे. आपण समजून चालायचं हिरण्यकश्यपूच्या आवलादीचे, जे भजन आवडत नाही, पूजन आवडत नाही, काही आवडत नाही. मग हिरण्यकश्यपूने कानात बोट घातले आणि घरी आला. कयधू माता म्हणली, का रे तुम्ही ब्रह्मदेव काय वाटतच भेटले काय. नाही म्हणले, कयधू अपशकुन झाला. काय अपशकुन झाला म्हणले, अगं मी जात होतो, एका झाडावर पोपट बसलेला होता आणि तो नारायण नारायण बोलत होता. कयधू मातेला एवढा आनंद झाला, ज्या देवाचं नाव माझे पती कधी, माझे स्वामी कधी घेत नाहीत आणि आज अलगत त्यांच्या मुखामधून नारायण हा शब्द आला. यांच्या मुखातून 108 वेळा ओढून घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराज कयधू माता म्हणजे खोटं बोलता तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही ना, म्हणून तुम्ही वापस. अगं कयधू तसं नाही, खरंच पोपट नारायण नारायण म्हणतात. नाही खोटं बोलता तुम्ही म्हणले. महाराज जेवण वाढलं, जेवण करत होते. कयधू माता पुन्हा बोलते, का हो खोटं बोलतो तुम्ही, पोपट कुठं नारायण नारायण. अगं कयधू खरंच सांगतो, अन्न खातो. कयधू पोपट नारायण नारायण बोलत होता. महाराज नारायण नारायण हे वधून घेतलं. त्याच रात्री माझ्या भक्त प्रल्हादाचं बीजारोपण झालं. सकाळ झाली आणि तपश्चर्यासाठी निघून गेले महाराज हिरण्यकश्यपू. निघून गेल्याच्या नंतर उग्र तपश्चर्या सुरू आहे इकडं. पण इंद्राला कळालं की हिरण्यकश्यपूचा जे वंश आहे तो कयधू मातेच्या पोटामध्ये आहे, म्हणून इंद्र महाराज कयधू मातेला मारायला आला. मारायला आल्याच्या नंतर नारद मुनी प्रकट झाले. नारदजी सांगितलं, ए इंद्रा तू का, अरे का असं करतो म्हणले तू, अरे हिच्या पोटी हरिभक्त जन्माला येणार आहे. म्हणून ते इंद्राला वापस पाठवलं. काही काळ कयधू मातेला आपल्या आश्रमामध्ये ठेवलं नारद मुनीने. म्हणून नारद मुनी भजन करतात की नाही, नारायण नारायण नारायण. तर माझी कयधू माता सुद्धा भजन करत होती मग. तर त्या गर्भावर संस्कार पडले आत आणि त्या गर्भ सुद्धा नारायण नारायण बोलत होता. इकडं उग्र तपश्चर्या सुरू आहे. एका पायावर उभा राहिलाय, हात वरती घेतलेत. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. घोर तपश्चर्या सुरू झाली, उग्र तपश्चर्या. अनेक वर्ष तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले. वरमगोई मागा म्हणले, काय पाहिजे. ब्रह्मदेवा मला अमर करा. अरे म्हणले, मीच अमर नाही, तुला कुठून अमर करू. तव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाचे ओटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. अरे एखाद्याने जास्ती पुण्य केलं तर तो ब्रह्म होतो, एखाद्याने जास्ती पुण्य केलं तो इंद्र होतोय. आमचं स्थान बरोबर नाही म्हणले, तुला कुठं अमर करू, आम्हीच अमर नाही. बरं एक करा म्हणलं, तुम्ही बनवलेल्या सृष्टीपैकी मला कशातूनच मरण नको. म्हणले तसं कसं, मला बरोबर सांग. म्हणजे घरात नको, दारात नको, वर नको, खाली नको, अस्त्र नको, शस्त्र नको, रात्री नको, दिवसा नको, 12व्या महिन्यात कोणत्याच महिन्यात नको, मानवा नको, मानवा कोण नको, प्राण्या कोण नको. तुमच्या लक्षात राहिले नाही. मला 8 दिवस लागले पाठ करायला म्हणून. तुम्ही बनवलेल्या सृष्टीकडून कशातूनच मरण नको. आता ब्रह्मदेव म्हणजे तथास्तु. याला वाटलं मी अमर झालो. ज्या अर्थी ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी निर्माण केलेली, त्या अर्थी आता माझं मरण नाही. अहंकारी झाला.
पहिले तरी थोडा बरोबर होता, पण आता वर भेटल्यापासून एवढा अन्याय अत्याचार वाढवला, एवढा अन्याय अत्याचार वाढवला, खूप हाहाकार मातला. सगळे राक्षस लोक इकडून झालेले आहेत. जी कयादू माता आहे माझी, महाराज तिचे दिवस भरले, तिनं सुंदर बालकाला जन्म दिला आणि त्या बालकाचं नाव ठेवलं प्रल्हाद. एवढं सुंदर महाराज नाव आहे. हिरण्यकशिपूने आपल्या लेकराकडे बघितलं, एवढा आनंद वाटला. पण माझ्या भक्त प्रल्हादाचे महाराज होठ हालत होते आणि ते होठ नारायण 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 चिंतन करत होते, गोड चिंतन करत होते. पाता पाता हळूहळू माझे भक्त प्रल्हाद मोठे व्हायला लागले. म्हणून आपल्या मुलाला काही शिक्षण दिलं पाहिजे, म्हणून हिरण्यकशिपूने त्याला हिरण्यकशिपू महाविद्यालय त्या काळामध्ये होते आसुराची शिक्षा देण्यासाठी. आसुराचे जे शिक्षण असते का नाही, ते शेंडा आणि मर्क शिकवण्यासाठी आहे. तिथं माझ्या भक्त प्रल्हादाला पाठवलं आणि भक्त प्रल्हादाला शिकवत होते ते आसुरी विद्या महाराज वेगवेगळं. आजकाल बी लोक तुम्हाला सांगतो रामकृष्ण हरी मंत्र किती सोपा आहे, तो पाठ करा. काही काही लोक महाराज म्हणायचे, महाराज तुम्हाला छाछू येते का? छाछू येते का? येते. आमच्या घरात लिंब देता का? लिंब देता का? हा मध्ये येते, पण आमोशाच्या दिवशी. मी छाछू करत असतो. असं बोलू का मंत्र? गायब होऊ का? पा हो का गायब? हो का गायब? हो म्हणा फक्त. हो का? हो का? फक्त गायब होण्याचा मंत्र माहिती आहे, इथून गेल्यावर पुन्हा येणार नाही. काही लोक म्हणते नाही बाबा मुंबड्यांका धक्कत. अरे असे जर मंत्र असते कशाने करायचं का? पण लोकांचा चांगल्या कामावर भर नाही, मग वाईट कामावर भर. लोक परमार्थावर विश्वास ठेवत नाही, एवढा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. लिंब उतरून टाका म्हणतात, लिंब याच्या अंगावरून लिंब उतरून टाका. हा गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंटवड्याचा प्रसाद आला बा. तुम्ही आता जरी सुरू केला जरा जरा खाल तरी चालत. ते आसुरी विद्यामा शेंडा आणि मर्क शिकवायचे आणि ते सांगायचे, ऐका म्हणले, आपला देव जर कोणी असेल तर हिरण्यकशिपू आहे. हा तोच आपला देव आहे, त्याचीच भक्ती केली पाहिजे, त्याचंच नामचिंतन केलं पाहिजे, त्याच्याच नावाची माळा जपली पाहिजेत. हा त्याचीच पूजा केली पाहिजे, त्याला सगळं अर्पण केलं पाहिजे. आता सगळे ते आसुराचे लेकरं ऐकायला लागलेत, पण भक्त प्रल्हादाशी मान आणवायचे. खोटं बोल. आता गुरुजी वर्गाच्या बाहेर गेले मग की भक्त प्रल्हादाने उठावं आणि उठल्याच्या नंतर समोर येऊन उभं राहावं. म्हणले ऐका, आतापर्यंत जे गुरुजीनं सांगितले की नाही ते खोट आहे. म्हणले अरे तुम्हाला बनवणारा, मला जन्माला घालणारा, माझ्या बापाला जन्माला घालणारा नव्हे नव्हे, या सृष्टीला उत्पन्न करणारा जर कोण असेल तो भगवान परमात्मा माझा नारायण आहे. म्हणले प्रल्हादा हा नारायण कोण आहे आणि त्याची कशी भक्ती केली पाहिजे, कसं नामचिंतन केलं पाहिजे आम्हाला सांग ना. मग सगळ्या लेकराला उभं केलं महाराज आसुराच्या. ऐका म्हणले, मी जसं भजन करतो की नाही तसं करा. म्हणले नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण
नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सर्वांच्या जागेवर उभं राहायचं राधे राधे वो राधे 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 वो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 वो राधे सर्वांनी हलायचंय, सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. तुम्हाला सिद्धेश्वर महाराज शपथ. सर्व असं कसा देवाचा देव लगला देव एका पायाने लगला. देवाचा देव लगला देव एका पायाने लगला. असं कसा देवाचा देव लगला देव एका पायाने लगला. देव लगला देव एका पायाने लगला.
गजरा सासू संसासी गजरा असं कसा देवाचा देवगुणा एका पायाने लढला असं कसा देवाचा देवगुणा एका पायाने लढला असं कसा देवाचा देवगुणा एका पायाने लढला शाम को मनाइए गोविंद गोविंद गाइए भजो राधे गोपाल कृष्ण गाइए गोविंद गोविंद गाइए भजो राधे गोपाल कृष्ण गाइए गोविंद गोविंद गाइए भजो राधे गोपाल कृष्ण गाइए
सिद्धेश्वर महाराज की जय। बसा आता खाली। एक भजन बोलतो, एक वेळेस फक्त सर्वांनी बोलायचं. गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए. आणायचं का? गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढं सुंदर भजन करायला माझे भक्त प्रल्हाद महाराज. आहा, नारायण नारायण नारायण. सगळे जे आसुराची मुलं आहेत का मग ते सुद्धा गायला लागले. यांचा जो आवाज आहे का नाही तो वर्गाच्या बाहेर चाललाय. शंडामर्काच्या कानावर गेला आवाज आणि गेल्याच्या नंतर महाराज दोघं पळतच आले. एका असुराच्या मुलाला असं स्पर्श करतात, हात लावतात, तर ते बी गायला लागले. अरे म्हटले वेगळंच झालंय. हा जर आवाज हिरण्यकशिपूपर्यंत जर गेला तर आपली नोकरी सुद्धा जायची आणि आपल्याला सोडणार नाही म्हटले. कारण की त्याचं ब्रीद होतं महाराज, नाव घेऊ नये नारायणाचे ऐसे ब्रीद हिरण्यकशिपूचे. काय करावं म्हणून गेले आणि भक्त प्रल्हादाला स्पर्श केला. जसा केला तसेच नारायण नारायण गायला लागले. शेवटी भक्त प्रल्हादाच्या तोंडाला हात लावला, भजन बंद झालं, समाधी तुटली. आणि महाराज दोन्ही शिक्षक भक्त प्रल्हादाला सांगत होते, प्रल्हादा का असं करतोस बाबा तू? अरे तुझ्यामुळं आम्ही संकटात येऊ ना. गुरुजी तुम्ही तर बोलता की माझे पिताश्री देव आहे, यांनी सृष्टी निर्माण केली. तुम्हाला माहित आहे गुरुजी, सृष्टी निर्माण करता माझे भगवान परमात्मा नारायण आहे म्हणून. हो प्रल्हादा माहित आहे, पण सत्य पुढं शहाणपण चालत नाही. चालतं का? चालत नाही ना. आणि आम्हाला माहित आहे. एक दिवस भक्त प्रल्हादाला राजदरबारामध्ये बोलवण्यात आलं. भक्त प्रल्हादाला म्हणून महाराज हिरण्यकशिपू आनंदी झाला. उचललं, आपल्या मांडीवर बसवलं. प्रल्हादा काय शिकवलं तुला विद्यालयामध्ये? पिताश्री मला 9 प्रकारची भक्ती शिकवली. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यात्मनिवेदनं. पहिली भक्ती म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पादसेवा, पूजा, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. पिताश्री मी 9 प्रकारची भक्ती शिकलो ना. आता हिरण्यकशिपूला वाटलं माझीच भक्ती शिकला असेल. प्रल्हादा कोणाची भक्ती आहे बाबा? हे काही सांगायचं आहे काय कोणाची भक्ती आहे म्हणून? ही भक्ती आहे की नाही बाबा, ही माझ्या नारायणाची आहे. नारायणाचं नाव घेणं आणि भक्त प्रल्हादाला उचललं आणि फेकून देणं सोबतच. हे आणि माझ्या दुष्टाचं, माझ्या शत्रूचं नाव घेतो. तुला माहित नाही का ते माझे वैरी आहेत म्हणून? बाबा किती विरोध करसाल तुम्ही देवाचा. देवाचे मंदिर तोडले. जे देवाची भक्ती करतात त्यांना तुम्ही मारले. देवाचं अस्तित्व कोणी संपू शकत नाही बाबा, नाही. मग तुम्हाला बनवणारा, मला जन्माला घालणारा तो भगवान नारायण आहे ना. थोडा रागाने भरला, हे लवकर माझ्या नजरेच्या आड करा म्हणलं. जसं पाहिजे तसं मारा.
उंच डोंगरावर गेलं महाराज भक्त प्रल्हादाला. ते सेवक होते, सांगत होते, रडत होते, प्रल्हाद अरे नाव सोडून दे ना, एवढा त्रास का सहन करतो. त्या सेवकाला सुद्धा सांगतात, खरंच सांगू तुम्हाला, देवासाठी मरण जरी आलं ना तर 1000 वेळेस मरायला तयार आहे मी, पण देवाचं नाव सोडायला तयार नाही ना. प्रल्हादासी पेता करीतो जाचने परी तो स्मरे मनी प्रल्हादासी पिता करीतो जाचने परी तो स्मरे मनी नारायण. अनेक प्रयत्न केले मारण्याची मान, पण हातबल झाला. शेवटी बहीण आली होलिका. दादा काय झालं, का दुःखी आहात तुम्ही? या लेकरामुळे दुःखी म्हणजे या भक्त प्रल्हादामुळे दुःखी. काय झालं? माझ्या शत्रूचं नाव घेतो, मला सांगा ना, मी त्याचा काटा काढते म्हणजे. मग होळीची तयारी केली आणि त्या होलिकेला त्याच्यावर बसवलं महाराज. भक्त प्रल्हादाला मांडून घेतलं. दादा मला वरदान आहे, मी अग्नीमध्ये जळत नाही. भक्त प्रल्हादाला घेतलं महाराज, अग्नी पेटवला. भक्त प्रल्हाद बसलेत मांडीवर, भजन सुरू आहे, नारायण 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 नारायण, अखंड चिंतन सुरू. अग्नी वाढला. होलिकेला वाटलं मला काही होणार नाही, पण होलिकाच जळायला लागली. मोठमोठ्या किंकाळ्या मारते, रडते, वाचवा मला, वाचवा मला, मला त्रास होत आहे, ही अग्नी मला जाळत आहे, मला वाचवा. सेवक पळायला लागले. हिरण्यकशिपू म्हणलं थांबा थांबा थांबा, माझी बहीण तशी जाय म्हणजे नाटकं करते, तिला अग्नी काही करू शकत नाही म्हणलं. शेवटी होलिकेची राग झाली, पण माझ्या भक्त प्रल्हादाच्या केसावर सुद्धा धक्का लागला नाही. भगवान परमात्माचा महिमा. अनेक प्रयत्न केले. शेवटचा प्रयत्न मा कयादू मातेला बोलवलं. हिरण्यकशिपू इकडे म्हणलं, आई लेकरू जन्माला घातलं म्हणजे माझ्या शत्रूचं नाव घेतय, जा तुझ्या हाताने त्याला विषपाज मध्ये मारून टाक. माई काही करू शकते, पण आपल्या लेकराला विष देऊ शकत नाही ना. मग दुधामध्ये विष टाकलं आणि भक्त प्रल्हादाकडे आले. रडत होती प्रल्हादा. अरे बाबा म्हणत असते तर सोड ना. मा तू सोडायला होती मला. अरे हे मला नामस्मरण करण्याची रुची कुठपासून प्राप्त झाली. मी तुझ्या पोटामध्ये होतो ना, नारदजीच्या आश्रमामध्ये तू होती, त्यावेळेस तू भजन करायची, म्हणून तुझ्या मुखातून तुझ्या कानातून ते शब्द माझ्यापर्यंत पोहोचले ना. मग तू मला भजनाची आवड लावली, तूच बोलते की भजन नारायणाचं नाव सोडून दे. मग असं कसं का? मग मरण पत्करी पण देवाचं नाव सोडणार नाही. विषाचा प्याला घेतला माते दूध आणि हॉटेलला जा ना तू जा. आई निघून गेली. तर दूध प्राशन केलं महाराज, विष प्राशन केलं आणि नारायणाचं नाव सुरू आहे. अखंड नारायण नारायण जप करतात. रात्रभर महाराज भक्त प्रल्हाद एका ठिकाणी पडलेले आहेत. कयादू माता रडत आहे, माझ्या लेकराला ते आता विष चढलं असं, माझं लेकरू गत प्राण झालं असं. सकाळी जाऊन पाहते तर भक्त प्रल्हाद उठून बसलेले, परत नारायणाचं चिंतन करत आहे. प्रल्हादा विषयाने काही झालं नाही तुला? नाही, मला काय होणार आहे? मग माझं रक्षण करता माझा नारायण आहे, मला काही होऊ शकत नाही. विष का प्याला राजा जी ने पीवत पीवत मेरा
पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाईचा वडिलांनी विरोध केला, राजाने विरोध केला. ए मिरे, अरे आपल्या घराण्यामध्ये कोणी नाचलं नाही म्हणले, तो पायात घुंगर बांधून नाचते म्हणले. स्वतःच्या बापानेच विष दिलं महाराज. मीराबाईने पिलं मार, पण मीराबाईला त्या विषाचा असर झाला नाही. पण माझ्या बाकी बिहारीची जी मूर्ती होती का नाही ती निळी पडली म्हणजे. देवताने त्याला कोण मारी. अनेक प्रयत्न केले भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी. शेवटी महाराज हाताला पकडलं. भक्त प्रल्हाद, सांग तुझा देव कुठे? बाबा तुम्ही सांगा माझा देव कुठं नाही. कणात कणात माझा भगवान परमात्मा व्याप्त आहे सृष्टीमध्ये, तिन्ही लोकांमध्ये. कुठं माझा देव नाही म्हणा. या खांबामध्ये हो, जे आरती कणाकणामध्ये आहे ते आरती खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे ना. क्षणाचा न विलंब करता महाराज लात मारली त्या दुर्जनाने. जशी लात मारली तसा स्तंभी नारायण प्रगटला. नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय. गुर 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 करला. सिंहाची मुंडी आहे, मनुष्याचं शरीर आहे महाराज. तसे भगवान परमात्मा प्रगट झालेत. हिरण्यकश्यप धावून गेला. धावून गेल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याला रागच होता. माझ्या भक्ताला त्रास देतो का, माझ्या भक्ताला त्रास देतो. गेले महाराज आणि त्या हिरण्यकश्यपाला खाली पाडलं. खाली पाडलं, फरकटत फरकटत आणलं आणि महाराज आपल्या मांडीवर घेतलं. बसले खाली, पण हसायला लागला. म्हणले ऐका नारायणा तुम्हाला मारू शकत नाही. म्हणले का? अरे माझं मन घरात नाही दारात नाही. अरे म्हणले घरंदार नाही, उंबरठ्यावर बसलेलो बघ एकदा तू. घर म्हणशील तर आत आहे, दार म्हणशील तो बाहेर आहे. उंबरठा स्पेशल आहे म्हणले. तरी नारायणा तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणले का? अरे माझं मरण वरती नाही खाली नाही. म्हणले वरण खाली नाही, तुला माझ्या मांडीवर मध्ये फाडणार आहे, तरी तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणजे माझं मरण अस्त्राने नाही शस्त्राने नाही. म्हणजे अस्त्राने शस्त्राने नाही, तुला नखाडी फाडणार आहे मी, तरी तुम्ही मला मारू शकत नाही. माझं मरण मानवा कोण नाही, प्राण्या कोण नाही. अरे माझ्याकडे बघ म्हणले एकदा. अरे मुंडी जर पाहिली तर सिंहाचे म्हणले, आणि शरीर जर पाहिलं तर मानवाचे. कॉम्बो म्हणले मी दोन. महाराज हात बंद झाला, पण शेवटी म्हणतो तरी तुम्ही मला मारू शकत नाही. माझं मरण रात्री नाही दिवसा नाही. म्हणजे आता रात्र बी नाही आणि दिवस बी नाही, सायंकाळची वेळ आहे. बोल, सूर्य अस्ताला गेलेला आहे, थोडा प्रकाश थोडा अंधार आहे, तरी तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणले का? 12व्या महिन्यात कोणत्याच महिन्यात माझं मरण नाही. देव म्हणले म्हणून तर मला माहित होतं मरत नाही, म्हणून तुझ्यासाठी डोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास. हात बल झाला, हात जोडायला लागला. देवा देवा माफ करा, माफ करा. आणि मग खरंच सांगू, शस्त्रान मारे ऐसा होता अवतार, शास्त्राने मारे न होता ऐसा अवतार. म्हणून या नखे त्याचा अंत केला. शस्त्राने मारणार नाही म्हणून नखाने महाराज. क्षणाचा विलंब न करता महाराज पोटाचा महाराज कोथळा बाहेर काढला. पोट फाडलं महाराज, वध केला त्याचा. मग क्षणाचा सुद्धा विलंब केला. गतप्राण झाला हिरण्यकश्यप. एक एक आताळ बाहेर काढत होता, एक एक आताळ बाहेर काढायला लागला हिरण्यकश्यप. भागवत शास्त्रकाराने एकाने विचारलं भागवत शास्त्रकाराला, का हो तो हिरण्यकश्यप मेला ना, आता मग आता टाकून देऊ की त्याला? मग देव का त्याच्या आताडे असे बाहेर काढायला लागलेत? भागवत शास्त्रकार म्हणतात भगवान परमात्मा पाहिलेत परत याच्या पोटामध्ये एखादा भक्त परत लपलेला आहे का? एक याच्या पोटी जन्माला आला तर एवढं जगामध्ये भक्ती त्याने वाढवली, दुसरा जर लपलेला असला तो काढतो ना म्हणले की सोडलं म्हणून. सगळे आले, आता देवाला कोण शांत करणार? ब्रह्मदेवाला पाठवलं. मा 4 तोंडाचे ब्रह्मदेव पण देवाकडे पाहिलं, तिकडूनच गेले. भोलेनाथ बाबा आले, म्हणले आपण नाही जाऊ शकत.
म्हणले मी एवढं तांडव नृत्य करतो पण असं नाही करत म्हणले. शेवटी माणूस कोणाकोण जर नाही ऐकायला लागला तर एकाला पाठवतात म्हणले. कोणाला? त्याच्या बायकोला, लक्ष्मीला पाठवलं. लक्ष्मी साहेब तुम्ही जा म्हणले देवाला शांत करा. हे जे लेकर आहेत ना ते शाळा सुटली काय? तिकडे कोणीतरी जा हो बापा. तिकडे कथा सुरू झाली. आता त्याची कथा सुरू झाली की आमच्या व्यथा होतात. जा शांत करा. मग लक्ष्मी आई साहेबाला पाठवलं. चला म्हणजे आई साहेब तुमच्या पतिदेवाला जरा आवरा. लक्ष्मी आई साहेब म्हणजे एका मिनिटात, त्याला काय लागतं. लक्ष्मी साहेब आल्या. मग असा पदर घेतलेला होता. पदर घेतला ना आल्या आणि देवाकडे पाहिलं. म्हणले हा माझा नवरा नाही. माझा नवरा तर म्हणले राधस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा एवढा गोड दिसणारा माझा पती नाही कोणी म्हणले. लक्ष्मी आई साहेब गेले. आता काय करायचं, देवाला कोण शांत करेल. मग सगळे साधू संत म्हणले, महात्मे म्हणले करा, ज्याच्यासाठी अवतार घेतला का त्या भक्त प्रल्हादाला समोर पाठवा. भक्त प्रल्हादाला समोर पाठवलं. भक्त प्रल्हादाला समोर पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर महाराज उचललं भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवलं. मग डोक्यावर हात फिरवतात. आपल्या जिभेने भक्त प्रल्हादाचा गाल चाटतात. प्रल्हादा मला वेळ झाला का याला, उशीर झाला नाही तेव्हा माझ्यासाठी तुम्ही खांबामधून प्रकट झालात. प्रल्हादा आणि तुम्ही लोक एवढी भक्ती करता ना तर मला तुमच्या भावासाठी कुठेही प्रकट हो वाटते. तुका म्हणे भावे बेने देवे करावे. मागा प्रल्हाद काय पाहिजे तुम्हाला. म्हणले देवा मला बाकी काही नाही पाहिजे पण तुम्हाला जर द्यायचं असं नाही एकच द्या. काय द्या? गोड भजन मागा. तेरे चरण कमल में श्याम, तेरे चरण कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. ओ लिपट जाओ रज बन के. 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 तेरे चरण कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. तेरा दर्शन पाओ. हर्ष हर्ष के हरि गुण गाओ. हर्ष के हरि गुण गाओ. नित नित तेरा दर्शन पाओ. हर्ष हर्ष के हरि गुण गाओ. हरि गुण गाओ. हरि गुण गाओ. तेरे रस रस बस जाओ श्याम. तेरे रस रस बस जाओ श्याम लिपट जाओ रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. कमल में श्याम लिपट जाओ रज बन के. छिन छिन तेरा सुमिरन होवे. क्षण तेरा सुमिरन होवे. छिन छिन तेरा सुमिरन होवे. क्षण तेरा
कुछ तुझे अर्पण होवे, कुछ तुझे अर्पण होवे, अर्पण होवे, अर्पण होवे। सब दिन आटाया निपट जाओ रज भर के, मन कमल में श्याम निपट जाओ रज भर के, कमल में श्याम निपट जाओ रज भर के, कमल में श्याम निपट जाओ रज भर के। श्याम सुंदर से लगन लागी, सुंदर से लगन लागी, श्याम सुंदर से लगन लागी, सुंदर से लगन लागी, प्रीत पुरानी मन में जागी, पुरानी मन में हो जागी, मन में जागी, मन में जागी। अब आ गया तेरा गाँव, अब आ गया तेरा गाँव, निपट जाओ रज बन के, चलो पवन में श्याम निपट जाओ रज बन के, कमल में श्याम शाबा, 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 निपट जाओ रज बन के। जोरदार टाळी वाजवा. भक्त प्रल्हादांनी एकच मागितलं, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा तर तुम्हाला जर द्यायचं काही जर असेल तर एकच द्या, मला दान द्या, म्हणजे तुमचा विसर माझ्याकडून झाला नाही पाहिजे. देव म्हणतात भक्त प्रल्हाद मागा ना काही. देवा एक ऐकता माझं, बोला. मागण्याची जी काही इच्छा निर्माण होते की नाही तीच समोर नष्ट करून टाका म्हणले माझे, की माझं तुमच्याकडे काहीच मागणं नाही, एवढंच मागणं आहे की मला कोणताही जन्म भेटो, फक्त त्या जन्मामध्ये मी तुमचं भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, एवढंच दान द्या. काय भक्त आहेत महाराज. 4 मागण्यात भागवतामध्ये माझ्या भीष्म पितामहाची, कुंती मातेची, ध्रुव बाळाची, सगळ्यात श्रेष्ठ मागणी महाराज माझ्या भक्त प्रल्हादाची. म्हणून भक्त प्रल्हादाला आनंद दिला महाराज. नंतर 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र उपाख्यान येत आहे. गजेंद्र उपाख्यान झाल्याच्या नंतर महाराज समुद्र मंथनाची कथा आहे. ते समुद्र मंथन का होतं? अहंकार झाला इंद्राला महाराज, इंद्राला अहंकार झाला आणि अहंकार झाल्यामुळं महाराज एकदा दुर्वास ऋषीने आपल्या गळ्यातली माळा काढली आणि इंद्राच्या गळ्यात घातली, पण त्या इंद्राला त्या माळीचं महत्त्व कळलं नाही. ती माळी घातली गजेंद्राच्या हातीच्या गळ्यामध्ये टाकली. त्या हातीनं चालता चालता ती माळ पायाखाली घेतली. ज्यावेळी दुर्वास ऋषीला कळालं त्यावेळी शाप दिला, इंद्रा संपत्ती मताने मागला ना तुकडे सगळी संपत्ती स्वर्गातली समुद्रात जाऊन पडेल म्हणले. सगळं पडलं महाराज, बेघर झाले, आता काही राहिलं नाही. मग काय करावं? सगळे महाराज भगवान परमात्म्याकडे गेले. देवा आता काय केलं पाहिजे? म्हणजे समुद्र मंथन केलं पाहिजे. मग महाराज समुद्र मंथन करायचं म्हणल्यावर कसं होईल? मग राक्षस लोकांचं सहाय्य लागेल की नाही? मग राक्षस लोकांकडे गेले, त्यांना सांगितलं जे जे निघलं आपण वाटून घेऊ. पहिल्यापासूनच आहे वाटून घेऊ वाटून म्हणजे वाटून तर वाटून. मग महाराज समुद्र मंथन करायचं. रई मंद्राचल नावाचा पर्वत आणला, वासुकी नावाचा सर्प आणला, रैल लावला महाराज. ते रई म्हणजे मंद्राचल नावाचा पर्वत आहे, वासुकी नावाची दोर केली. आता देवता लोक चापतात, ते म्हणले आम्ही देव आहेत, आता आम्ही तोंड टाकून पकडतो सापाच्या. राक्षस म्हणजे तुमचं मंथन आणि तुम्ही इथं जर तुम्हाला मोठेपणा लागत असेल तुमचं, तुम्ही मंथन कसं करा, आम्ही चालू घरी. मग तुमचं काय मत आहे? आम्ही राक्षस येतं, आम्ही सर्पाच्या तोंड टाकून पकडणार. म्हणले आम्हाला बी तेच पाहिजे, तुम्ही पकडा. देव लोक चापतात. देवाने शेपटे कोण पकडलं आणि राक्षसाने तोंड टाकून पकडलं. मंथन सुरू झालं. मग
पण ते रै खाली जात होते. मग कच्छ अवतार धरला, कासवाचा अवतार भगवान परमात्म्याचा झाला. ते रै आपल्या पाठीवर धरले महाराज आणि मंथन सुरू झालं. मग आता मंथन करायचं होतं अमृतासाठी, ठीक आहे. मंथन करायचं होतं अमृतासाठी, पण पहिलंच मंथनातून निघलं महाराज हाल विष निघलं. देवता लोक म्हणले, तुम्ही म्हणले ना जे पहिलं निघलं ते आमचं. राक्षस लोक म्हणले हे तुमचं. म्हणजे नाही, तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ देवता लोक तुम्हीच घ्या ते विष. राक्षस म्हणतात तुम्ही घ्या, देवता लोक म्हणतात तुम्ही घ्या. म्हणले असं चालणार नाही. हे विष जर जास्ती वेळ जर असं ठेवलं तर सगळी मनुष्य संपून जाईल नाही या विषयाच्या यानं. मग काय करावं. म्हणजे आपल्याला माहिती आहे विष एकच माणूस पचवू शकतो, ते म्हणजे कोण, भोलेनाथ बाबा. सगळे राक्षस लोक देवता लोक महाराज बोललात बाबाच्या घरी, बाबा जय जय. आई साहेब होत्या पुढं माझ्या पार्वती. म्हणजे काय काय काम आहे, काय नाही म्हणले, आम्हाला बाबाला बोलायचं. आई साहेब बाजूला सरले, बाबाला पुढं आले, काय काम, काय नाही. बोललात बाबा तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. करायचं काय ते सांगा. काय नाही, फक्त एवढं विष प्या. काय त्या विष प्या. पार्वती आईन बारीक चेहरा केला, अरे माझ्या पतिदेवाला विष द्यायला आले तुम्ही. पण आपल्या पतिदेवाचा अधिकार माहित होता. माझ्या भोलेनाथ बाबाने जगाचं संकट दूर व्हावं, मानवाचं संकट दूर व्हावं म्हणून स्वतःवर संकट घेतलं. मग ते विष कंठामध्ये धारण केलं. कंठ निळा पडला म्हणून निळकंठेश्वर नाव पडलं. पण अंगाचा दहावा लागला, भस्म लावायला लागले, साप गुंडाळला, चंद्र ठेवला, गंगा ठेवली, तरी काही होत नाही महाराज. मग शेवटी सांगितलं नाम घ्या. राम नामाने महाराज सगळं अंग शांत झालं. 14 रत्न बाहेर निघले. कामधेनू ऋषीला देऊन टाकला, ऋषी घोडा बली ऐरावत इंद्राला देऊन टाकला, कौस्तुभ मणी विष्णूला, अप्सरा स्वर्गात देऊन टाकल्या, कल्पवृक्ष स्वर्गात, लक्ष्मी माता निघली नारायणाला देऊन टाकली, वरुणी बली, सुंदर धनुष्य निघला महाराज, चंद्रमा, नंतर निघला अमृत. ज्या अमृतासाठी महाराज एवढं पराकाष्ठा करत होते, पण ते अमृत राक्षसाने घेतलं, पळायला लागले. तिथं महाराज भगवान परमात्म्याने सुंदर मोहिनी अवतार धारण केला. ते अमृत घेतलं त्यांच्याकडून, त्यांना मदिरा पाजली राक्षसांना, आणि तेच अमृत देवतांना पाजलं. घनघोरी युद्ध झालं, सगळे राक्षस लोक मारल्या गेले त्या युद्धामध्ये. बळीराजा सुद्धा होता. बळीराजाचे महाराज गुरु शुक्राचार्य संजीवनी आणली, अंगावर शिंपडली. महाराज बळीराजा उठ, तिन्ही लोकांवर चढाई करायची तुला. इंद्राने तुम्हाला परास्त केलं की नाही, त्या इंद्राला बेघर करायचं म्हणले. चला, गुरु सेवा, गो सेवा आणि संत सेवा. जीवनात जर 3 सेवा केल्या असं काही नाही की त्या माणसाला प्राप्त होत नाही. पहिले गुरुची सेवा, दुसरी संत सेवा आणि तिसरी गो सेवा, गायीची सेवा. गायीची सेवा जर केली, संत सेवा जर केली आणि गुरुची सेवा केली, असं जगातलं कोणतंच सुख नाही की त्याच्या घरी राहत नाही, ते सगळं प्राप्त होतं. पण महाराज तन्मयतेने करावं लागतं. बळीराजाने केली महाराज गुरुची सेवा, गो सेवा केली, साधूची सेवा केली, कोणी साधू असू द्या त्याची सेवा केली. म्हणून महाराज तिन्ही लोकांचं राज्य आहे की नाही, बळीराजाच्या चरणाजवळ आलं. तिन्ही लोकांचा राजा झाला बळीराजा. देवताची आई आदिती माता रडायला लागली कश्यप महाराज, माझे लेकर बेघर झाले म्हणले, घरात त्यांना राहायला काही नाही. शेवटी महाराज पयोव्रत दिलं माझ्या आदिती मातेला, हे पयोव्रत कर म्हणले. हे पयोव्रत जो 1 महिना केलं की नाही, तुला सुंदर मुलगा होईल. नंतर पयोव्रत केलं आणि वामन भगवान परमात्मा बटुरूपामध्ये प्रगट झाले. वामन भगवान की जय. बळीराजाच्या यज्ञ शाळेमध्ये गेले, मग 3 पावलं भूमी मागितली, 3 पावलं भूमी दिली. मागत असताना लहान होताना, घेत असताना विराट रूप धारण केलं. बळीराजाला पाताळामध्ये घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. द्वार पाळ बळीद्वारी झाला. बळी राजा आहे की नाही, त्याच्या ऋणामध्ये राहिला. म्हणून भगवान परमात्म्याने महाराज एका जे घरावर राखण करणार असतं की नाही, पहिलेदार त्याचं काम केलं महाराज बळीराजाच्या ऋणामध्ये. म्हणून सुंदर बळीराजाचं महत्व वाढवलं. नंतर मत्स्य अवतार आहे. नंतर 9व्या स्कंदामध्ये रामप्रभूच्या प्रागट्याचं वर्णन करतात. रामप्रभू का सांगितलं रामायण, तर असं म्हणतात
जोपर्यंत आपल्याला रामायण कळत नाही ना तोपर्यंत श्रीकृष्णाचं चरित्र कळणार नाही. राम प्रभूचं चरित्र म्हणजे तुमचं आमचं घर आहे आणि भगवान परमात्माचं चरित्र म्हणजे देवाचं घर आहे. श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे देवाचं घर आहे आणि राम प्रभूची कथा म्हणजे तुमचं आमचं घर आहे. पती असावा कसा तर रामासारखा, मित्र असावा कसा तर रामासारखा, बंधू असावा कसा तर रामासारखा, शत्रू असावा कसा तर रामासारखा. एवढे गोड महाराज माझे राम प्रभू. गुरु शिष्य असावा कसा तर रामासारखा. मर्यादा पुरुषोत्तम राम. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय. प्राण गेला तरी चालतो पण दिलेलं वचन मांग सरू दिलं नाही. राम प्रभू मध्ये आपल्याला पाहायला भेटते मर्यादा पुरुषोत्तम राम. कधी जर तुम्हाला जर वेळ भेटला ना मेरे राम म्हणून कुमार विश्वाजीचं एक हिंदीमध्ये यूट्यूबवर आलेलं आहे. कधी तुम्हाला जर वेळ भेटला तर कुमार विश्वाजी नाव लिहून ठेवा. मग त्यांचं फक्त ऐका तुम्ही. राम प्रभू काय आहेत, मर्यादा कशाला म्हणतात, राम प्रभू कशाला म्हणतात. अर्ध्या तासाचे ते व्हिडिओ आहेत. एक जरी व्हिडिओ एक दिवस तुम्ही पाहिला का नाही तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहणार एवढे गोड आहे. म्हणून राजा परीक्षितीने विचारलं मला आता सांगा भगवान परमात्मा अवतीर्ण का होतात, का देवाला अवतार धारण करावा लागतो. तर राधेश्याम बाबा माझे शुक महाराज सांगायला लागले की देव कसा अवतार घेतात बरं का. मग सांगतात की ज्या वेळेस म्हणले धर्मावर ग्लानी येते की नाही, हा धर्म वाढतो की नाही, त्यावेळेस भगवान परमात्मा भूलोकामध्ये अवतार घेतात. पापी जया भक्त दैते जय मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिदला से त्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेनी. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा पास जाय, नेत्री वाहे तोये सांगतसे. म्हणले देवा बुडविला धर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. म्हणले ब्रह्माजी मला आता हे पापाचा भार सहन होत नाही, सोसवत नाही. मग ब्रह्मदेव भोलेनाथ बाबा सगळे देवता लोक क्षीरसागरावरती गेले, भगवान परमात्म्याची विनंती केली देवा कधी अवतार घेता. दुष्ट कंस मातला म्हणले, हाहाकार मातला त्याचा, तुम्ही कधी अवतीर्ण होणार आहे. त्यावेळेस महाराज माझे तुलसीदास सांगतात ना, जब जब होय धर्म की हानी, पहाड असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभू विविध शरीरा, लहरी कृपा दिदी सज्जन फिरा. ज्यावेळेस अधर्म वाढतो की नाही त्यावेळेस भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्यासाठी येतात ना. मग सगळे महाराज सांगितलं भगवान परमात्म्याने तुम्ही तळमळ मानसी करू नका. म्हणले देवकीच्या गर्भामध्ये मी आठवा म्हणून येईल. इकडे कंसाने आपली चुलत बहिणीचं लग्न वसुदेव महाराज सोबत केलं. ठाटा माटात महाराज वरात काढलेले आहे. एवढं लाड करतो बहिणीचे, एवढी लाड करतो. पण आकाशवाणी झाली मूर्ख कंसा, ज्या बहिणीची ठाटा माटात मिरवणूक काढतो की नाही तो तिच्या पोटी येणारा आठवं बाळ म्हणजे तुझा काळ आहे. घेऊन या खडगा माराया धावला, हात तो धरला वसुदेव महाराजाने हात पकडला. म्हणले कंस महाराज अहो स्त्रीवर हात उचलला नाही पाहिजे, महिलाला बांधलं नाही पाहिजे ना. आम्हाला जे जे लेकरं होईल की नाही ते आम्ही तुम्हाला सुपूर्त करून देऊ. म्हणले तिला सोडा म्हणलं. कारागृहामध्ये ठेवलं. कारागृहामध्ये ठेवल्याच्या नंतर लेकरू झालं की कंसाजवळ आणून द्यायचं आणि कंसाने पाहायचं आणि म्हणायचं अरे याने तर मला काही नाही केलं, मला तर आठवा मारणार आहे, परत नेऊन द्यायचं. पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बाळका अशी ठेवू नको. मग महाराज सांगितलं अरे न जाणो आठवं पहिलं म्हणून जन्माला आला असेल तो. 6 लेकर मारले मा 7वा गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये गोकुळामध्ये नेऊन ठेवला.
आता आठवीची तयारी. आहा. देवकीचे तेज दिसे सासू, कंसाचे हृदय जळत असे. देवकीचं तेज एवढं सुंदर दिसायला लागलं आणि आता आठवायची तयारी झाली. महाराज सुंदर गर्भस्तुती करतात, किती गोड गर्भस्तुती करतात. आता फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला देवाला प्रागट्य करायचंय. आता वसुदेव महाराज बी तयार आहेत, भगवान परमात्मा सुद्धा यायला बी तयार आहेत की नाही. आणि नंतर आपल्याला स्पेशल महाराज 5 मिनिटं भजन गायचं आहे की नाही. सर्वांनी आनंद लुटायचा आहे. हा, याने तो गुलाल आणलाय. गुलालाच्या आताच मला भीती वाटायला लागली. हा, गुलाल खेळा तुम्ही, फक्त आमच्या अंगावर टाकू नका बरं का. तुमच्या अंगावर तुम्ही उधळा. वा वा वा, या सर्वांनी गर्भस्तुती गोड. हा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. स्वागतम सुस्वागतम शरणागतम. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागत हो कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण